नमस्कार प्रेक्षकांनो, आपण पाहतो या मालिकेचा आजचा म्हणजेच 20 जुलैचा रिव्ह्यू. चला तर मग बघूयात आजच्या या एपिसोडमध्ये नेमकं काय काय घडून गेलं आहे ते. तर केदार आणि तारिणी घराच्या बाहेरच बसलेले असतात आणि त्या दोघांना सतत याआधी जे काही घडून गेलेलं असतं ते सर्व काही आठवत असतं. तारिणी म्हणत असते की जे मॅडमचं वागणंच मला समजत नाही आहे. ज्या गोष्टीचा आपण इतके दिवस फक्त विचार करत होतो ती गोष्ट त्या करून मोकळ्याही झाल्या, वादळासारख्या आल्या आणि त्या युवराजला घेऊन गेल्या आणि त्यावर केदार फक्त हो म्हणतो आणि तितक्यात जे मॅडमचाच त्यांना कॉल येतो. हे दोघेजण कॉल रिसीव करतात, त्यांच्याशी बोलायला सुरुवात करतात. जे मॅडम विचारतात की तुम्ही दोघेजण ठीक आहात ना, त्यावर हे दोघेजणही मांडो लावत हो म्हणतात आणि मग त्यानंतर ते युवराजबद्दल चौकशी करतात. जे मॅडम सांगतात की तो अजूनही काही बोललेला नाही आहे. त्याला खांडेकर या आडनावाचा खूप माज आहे, पण मी त्याचा तो माज बरोबर उतरवणार आहे. जेव्हा 2 काठ्या पडतील आणि रक्त गोठेल ना, तेव्हा त्याला समजेल. आणि हे ऐकून तारिणी थोडीशी घाबरत्याने म्हणू लागते की मॅडम, आपण हे असं काहीतरी करणं योग्य ठरेल का? आणि त्यावेळी जे मॅडम म्हणतात, म्हणजे तो युवराज किती मोठा गुन्हेगार आहे हे तुम्हाला माहीत नाही का? आणि त्यावेळी तारिणी म्हणते, नाही नाही, मला तसं म्हणायचं नव्हतं, पण आपल्याकडे त्याच्या विरोधात अजूनही कोणताच ठोस पुरावा नाही आहे. आणि त्यावेळी जे मॅडम म्हणतात, हो माहिती आहे मला, पण आपण पुरावा उभा करू शकतो आणि या अशा गुन्हेगाराला मी बाहेर ठेवण्याची रिस्क अजिबात घेऊ शकत नाही, त्यामुळे मला हे सगळं करावं लागलं. आणि त्यावेळी तारिणी म्हणून जाते की मॅडम, पण तुम्ही हे सगळं करण्याआधी एकदा आम्हाला विश्वासात घेतलं असतं तर बरं झालं असतं. आणि ते ऐकून त्या जे मॅडम थोडेसे चिडतात आणि म्हणतात, म्हणजे मी हे सगळं करण्याआधी तुम्हाला सांगायला हवं होतं का? तुम्ही माझे ज्युनियर आहात हे विसरताय का तुम्ही? आता काय सिनियरने ज्युनियर्सचे आदेश पाळायचे का? आणि त्यावेळी तारिणी म्हणते, नाही नाही, मला तसं म्हणायचं नव्हतं. तर केदार तिला शांत राहायला सांगतो. मग तारिणी म्हणते की सॉरी मॅम, माझ्या म्हणण्याचा तसा अर्थ नव्हता. आणि त्यावेळी या जे मॅडम म्हणतात की ठीक आहे, हरकत नाही. आणि मग त्या पुढे या दोघांना असं सांगतात की मला माहिती आहे, आम्ही तिथून निघाल्यानंतर त्या घरात काय घडलं असेल ते. त्या युवराजच्या आईचा स्वभाव बघता तिने तुम्हा दोघांना नक्कीच घरातून बाहेर काढलं असणार आणि म्हणूनच मी तुमच्यासाठी टिफिन पाठवला आहे. कत्री तिथे येतच असेल, त्याच्याकडे मी डबा पाठवला आहे, तुम्ही जेवण करून घ्या. आणि त्याचवेळी कत्री तिथे हजरही होतो, त्यामुळे केदारला आणि तारिणीला आश्चर्य वाटतं. तारिणी म्हणते की मॅम, खरंच या सगळ्याची काही गरज नाही आहे. आणि त्यावेळी जे मॅडम म्हणतात की हे बघ, तू माझ्या वसुताईची लेक आहे, वसुताईने माझ्यासाठी खूप काही केलं आहे आणि म्हणूनच मला तुला सांभाळून घ्यायचं आहे. आणि मग त्यानंतर त्या सरळ फोन ठेवून देतात आणि त्यांच्या या अशा वागण्यामुळे केदार तारिणी मात्र आणखीनच विचारात पडतात. त्याचवेळी दुसरीकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की ती जी निशी असते ती युवराजसाठी टिफिन भरत असते आणि त्यावेळी तिची अवस्था पाहून पद्मिनी आणि चेतना काकू काळजीत पडतात. चेतना काकू म्हणते सुद्धा की वहिनी, पाहताय ना, या निशीने स्वतःची काय अवस्था करून घेतली आहे. हे जर असंच सुरू राहिलं ना तर ती वेडी होईल. आणि त्यामुळे पद्मिनी निशीकडे जाते, तिला समजावण्याचा प्रयत्न करू लागते. चेतना काकू सुद्धा म्हणत असते की अगं निशी, आता तुला पोलीस स्टेशनमध्ये जाऊन खरंच युवराजला भेटता येणार आहे का? बाहेर बघतेस ना किती रात्र झाली. पण निशी काही ऐकण्याच्या मनस्थितीमध्येच नसते. ती म्हणत असते की तुम्हाला माहिती आहे ना, माझ्या युवीला अजिबात भूक सहन होत नाही. तो किती चिडचिड करतो, त्यामुळे मी त्याच्यासाठी टिफिन घेऊन जाणारच. आणि तिथे तो बिचारा कसा राहत असेल, त्याला खाली लादीवर झोपसुद्धा येत नाही, त्यामुळे मी एक काम करते, टिफिनसोबत अंथरूण पांघरूणही घेऊन जाते. आणि ते ऐकून पद्मिनी म्हणते की अगं निशी, काय चाललंय तुझं, जरा शांत हो बाळा. पण निशी ऐकायला तयार नसते. ती खूप रडत असते, ओरडत असते. तिला खरोखर त्या युवराजची खूप जास्त काळजी वाटत असते आणि त्यामुळे पद्मिनी आणि चेतना काकू काळजीत पडतात की या निशीला तर काही होणार नाही ना. दुसरीकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की कत्रीला पाहून तारिणी आणि केदार काळजीत पडतात. ते विचारतात की अरे बाबा, तू इथे कशाला आलाय? कत्री त्यांना सांगतो की जे मॅडमने तुमच्यासाठी टिफिन पाठवलाय, तुम्ही प्लीज जेवण करून घ्या. आणि मग लगेचच तो त्या दोघांचं ताटही वाढतो. इकडे केदारला आणि तारिणीला प्रश्न पडलेला असतो की या जे मॅडमच्या मनात नेमकं चाललंय तरी काय? कधीतरी त्या एकदम टोकाचं वागतात आणि कधीतरी ही अशी काळजी दाखवतात. त्याचवेळी दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं की निशी काही न खाता पिता तिच्या रूममध्ये रडतच निघून गेलेली असते आणि चेतना काकू पद्मिनीला सांगत असते की वहिनी, घरात कोणी काहीच खाल्लेलं नाही आहे, सर्वजण काळजीत आहेत. तर पद्मिनी म्हणते, मग राहू दे सगळ्यांना उपाशी, माझा युवी या घरात नसताना कोणाला खाण्याची इच्छा तरी कशी काय होऊ शकते?
आणि ज्या दोघांमुळे हे सगळं घडलंय ना, त्यांची तर मी अशी अवस्था करणार आहे ना, की त्यांच्या घशाखाली कधी घासही उतरणार नाही आणि ते या घराच्या आजूबाजूला सुद्धा फिरकणार नाही. त्यामुळे चेतना काळजीत पडते. दुसरीकडे आपल्या कत्री तारिणीला आणि केदारला तुम्ही जेवण करून घ्या असं म्हणत खूप आग्रह करत असतो. पण तारिणी म्हणत असते की नाही कत्री, माझ्या घशाखाली काही घास उतरणार नाही. अरे माझ्या घरात कोणी काही खाल्लेलं नाही आहे, सगळे उपाशी आहेत, मग मी तरी कसं जेवण करू. केदारसुद्धा तेच म्हणत असतो, पण कत्री ऐकायला तयार नसतो. त्यानंतर दुसरीकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की चेतना काकू तिच्या परीने त्या पद्मिनीला समजावत असते. म्हणत असते की आता केदार तारिणीला तुम्ही घरातून बाहेर काढले ना, मग जाऊ द्या, आता पुन्हा कशाला उगाच त्यांच्या तोंडी लागताय. पण ही जी पद्मिनी असते ना, ती ऐकायला तयार नसते आणि मग ती रागारागातच बाहेर जायला निघते. इकडे कत्री या दोघांना जेवण करून घ्या, जेवण करून घ्या म्हणत असतो. पण शेवटी तारिणी ओरडून म्हणते की कत्री, तुला ऑर्डर आहे, प्लीज जा इथून. आणि त्यामुळे तो तेथून निघून जातो आणि तितक्यात पद्मिनी दरवाजा उघडून बाहेर येते आणि त्यामुळे केदार तारिणी थोडेसे घाबरतात. आणि मग त्यानंतर तारिणी त्या पद्मिनीकडे निशीची चौकशी करते आणि त्यावेळी पद्मिनी चिडून म्हणते की कशाला उगाच खोटी काळजी दाखवतेस ग. जर तुला तुझ्या बहिणीची इतकीच काळजी होती तर माझ्या युवीचं नाव का घेतलं, सगळ्यांच्या समोर त्याच्या विरोधात साक्ष का दिली. आणि त्यावेळी तारिणी म्हणते की मी काहीही खोटं बोललेली नाही आहे, मला जे माहीत होतं तेच मी सांगितलं. केदारही म्हणत असतो की काकू प्लीज एकदा तिच्यावर विश्वास ठेवा. पण पद्मिनी ऐकायला तयार नसते. ती या दोघांना खूप सुनावते आणि त्यांना सांगते की आता मी पुन्हा कधीच तुम्हाला या घरात येऊ देणार नाही आणि रागात तेथून निघून जाते. तर दुसरीकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की जे मॅडम युवराजला एका पिंजऱ्यात म्हणजे एका बंद खोलीत घेऊन आलेल्या असतात आणि त्यामुळे युवराज खूपच घाबरलेला असतो. आता ही बाई नेमकं काय करेल असा त्याला प्रश्न पडतो, दरदरून घाम फुटतो. तो विचारत असतो की मॅडम काय चाललंय तुमचं. आणि त्यावेळी जे मॅडम हसतच म्हणत असतात की आता बघ तू कसा पोपटासारखा बोलायला लागतोस ते. आणि मग त्याला त्या गुलाबविषयी प्रश्न विचारायला सुरुवात करतात. पण युवराज अजूनही त्यांना खरं काय ते सांगत नसतो. म्हणत असतो की मी आमच्या कंपनीत काम करतो, माझा आणि त्या गुलाबचा काही संबंध नाही आहे, मी काय त्याच्यासोबत काम वगैरे करत नाही. आणि त्यामुळे जे मॅडम म्हणतात की हे बघ, मला जे ऐकायचं आहे ते तुला बोलावंच लागेल, कारण तू काय आहेस हे मला व्यवस्थित माहिती आहे. पण आता ना मी तुला 3 ऑप्शन देणार आहे. ऑप्शन नंबर 1, तू सगळं काही गुपचूप कबूल करायचं, नाहीतर मग ऑप्शन नंबर 2, तू इथून पळून जाण्याचा प्रयत्न करायचा आणि मग मी तुझा एन्काउंटर करणार. आणि ते ऐकून तो युवराज इतका घाबरतो की तो तिथे असणाऱ्या बेंचच्या पाठीमागे लपूनच बसतो. आणि ते पाहून त्या मॅडम हसू लागतात. त्या म्हणत असतात की युवराज, आता तू माझ्या हाती लागलायस ना, मी काय तुला इतक्या सहजासहजी सोडणार नाही. तुझं संपूर्ण खानदान जरी इथे आलं ना, तरी ते माझ्या तावडीतून तुझी सुटका काही करू शकणार नाही. आणि तितक्यात तिथे कॉन्स्टेबल येत सांगतो की मॅडम बाहेर त्या कौशिकी खांडेकर आल्या आहेत, त्यांना तुमच्याशी बोलायचं आहे. आणि त्यावर जे मॅडम म्हणतात की ठीक आहे, त्यांना थांबायला सांगा. तर इकडे ह्या युवराजला पुन्हा माज येतो. तो म्हणू लागतो की जा जा, माझी ताई आली, माझं खानदान कशाला, ती एकटीच तुम्हाला पुरेशी आहे. तर जे मॅडम हसतच तिथून बाहेर पडतात आणि युवराज मात्र काळजीत. त्यानंतर दुसरीकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की रेखा निशीला कॉल करत असते. निशीने कालपासून तिचा कॉल रिसीव्ह केलेला नसतो, म्हणून तिला काळजी वाटत असते. आणि मग फायनली कॉल रिसीव्ह होतो आणि निशी तिला रडतच घडलेला सगळा प्रकार सांगते. आणि आपल्या मुलीच्या बाबतीत हे जे काही घडले त्या पाठीमागे तारिणी आहे हे कळाल्यावर ती बाई खूप चिडते. दुसरीकडे दयानंद खांडेकर केदारला आणि तारिणीला भेटायला घरातून बाहेर आलेले असतात आणि ते रडतच अगदी हात जोडून या दोघांची माफी मागत असतात. तर दुसरीकडे आपण असं पाहतो की रेखा चिडलेली असते आणि ती आरडाओरडा करतच तारिणीच्या आणि निशीच्या बाबांना घडलेला सगळा प्रकार सांगते. ते म्हणत असतात की अगं बाई, आधी नेमकं काय घडले ते आपण नीट जाणून घेऊ, समजून घेऊ, तू उगाच तारिणीला दोष देऊ नको. पण ती बाई काही ऐकत नाही आणि रागारागातच खांडेकरांच्या घरी जायला निघते. दुसरीकडे केदार आणि तारिणी दयानंदाला समजावत असतात, सांगत असतात की बाबा जे काही घडते त्यात तुमची खरंच काही चूक नाही आहे, तुम्ही माफी मागू नका. आणि तितक्यात चेतना काकू त्या ठिकाणी येत त्यांना सांगते की कौशिकीचा कॉल आला होता, ती पोलीस स्टेशनला गेली. आणि त्यावेळी दयानंद खांडेकर म्हणतात की आता कौशिकीच काहीतरी करू शकते, तिने लवकरात लवकर युवराजला घरी घेऊन यायला हवं, कारण या घराच्या शांतीसाठी तो माणूस निर्दोष सुटणं खरंच खूप गरजेचं आहे. आणि त्यावेळी तारिणी आणि केदार मात्र हतबल होऊन एकमेकांकडे पाहत असतात.
तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.